नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं निकिता मोरे ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बऱ्याचशा मैत्रिणींनी खूप दिवसापासून मला कमेंट्स केल्या की तुमच्या देवघरातले जे चांदीचे आणि जे पितळाचे देव आहेत तर ते तुम्ही कशाने क्लीन करतात। तर आजचा टॉपिक तोच आहे। माझ्या देवघरात सगळेच देव जे आहेत ते सिल्वर मध्ये आहेत, सो त्यांना क्लीन करणं हे खूप मोठा टास्क आहे। ज्यांच्याकडे असतील त्यांना माहीतच असते। सो त्याच्यावरच आजचा हा व्हिडिओ आहे। मी कशाने चांदीचे देव क्लीन करते आणि कशा पद्धतीने पितळेचे देव मी क्लीन करत असते। पितळेचे जे देव आहेत त्यांच्याबद्दल भरपूर अशा जणींना माहीतच असेल, ब्रासचे जे देव असतात ते आपण कसे क्लीन करतो, बट जे चांदीचे सिल्वर जे देव आहेत ते आपण कसे क्लीन करायचे आहेत तर ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर बऱ्याचशा जणीच्या आहेत त्या कोलगेटच्या पावडरने पण क्लीन करतात, पण कोलगेटच्या पावडरने क्लीन न करता माझ्याकडे अजून एक छान असं सोल्युशन आहे। बऱ्याचशा मैत्रिणींना ते माहीतही असेल, पण ते मी तुम्हाला आता यूज करून दाखवणार। बऱ्याचशा मैत्रिणींनी पारायणाच्या येलो साडीज बद्दल मला विचारलं। तर येलो साडी ज्या आहे सगळ्या पारायणाचे 7 दिवस होते आणि 7 दिवस मी वेगवेगळ्या येलो कलरच्या साडी वेअर केल्या, कारण पारायणाला आपल्याला पिवळाच कलर लागतो। सो त्यामुळे तर छान छान अशा येलो साडीज तुम्हालाही खूप आवडल्या। त्यातल्या बऱ्याचशा साड्या ज्या आहेत त्या ऑनलाईनच आहेत, बट आता त्या अवेलेबल नसतील कारण त्यांना 5 ते 6 वर्ष झालेले आहेत घेऊन। सो तुम्हाला या व्यतिरिक्त दुसऱ्या सिंपल, सोबर, हेवी, प्युअर सिल्क पर्यंतच्या साड्या परचेस करायच्या असतील तर खाली ग्रुपची लिंक दिलेली आहे। माझा स्वतःचा ग्रुप आहे, त्या ग्रुपवर मी वेगवेगळ्या छान छान 500 पासून तर तुम्हाला 5 ते 10 हजारापर्यंतच्या प्युअर सिल्क पर्यंतच्या साध्या जॉर्जेटच्या साडीपासून प्युअर सिल्क पर्यंत तुम्हाला छान छान अशा साड्या तिथे मिळतील। तर तुम्ही पटापट ग्रुपला जॉईन करायचं आहे आणि तिथे मी ज्या ज्या साड्या पोस्ट करत असेल त्या जर का तुम्हाला आवडल्या तर मला मेसेज करून त्या साडीबद्दल तुम्ही विचारू शकतात। मी तुमची ऑर्डर तिथून प्लेस करेल। तर त्याचं जे ऑप्शन आहे ते ऑनलाईन पेमेंट आहे, कॅश ऑन डिलिव्हरी नाहीये। सो तेही तुम्हाला माझ्या साड्या आवडतात, सो त्यामुळे हा एक ऑप्शन मी तुम्हाला दिलेला आहे। तर चला तर मैत्रिणींनो, स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आहे गुरुवार, गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे आज, आणि आपल्या स्वामी महाराजांचा सुद्धा गुरुवार हा आपल्याला सगळ्यांनाच प्रिय आहे। तसेच साईबाबांचा सुद्धा गुरुवार असतो। हे रूप जरी वेगवेगळे असले तरी देव मात्र एकच आहे। तर मैत्रिणींनो, नेहमीप्रमाणेच माझी गुरुवारची जी पूजा आहे अतिशय सागर संगीत अशी ही पूजा असते। गुरुवारी सगळं येल्लो येल्लो असतं, जेवणात पण येल्लो असतं, आणि सोमवारी ही माझी खूप विशेष पूजा असते। आणि आता सोमवारचा एक सुंदर असा व्लॉगही तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर मैत्रिणींनो, आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7 आणि दिवा लावण्याची वेळ झालेली आहे। सो मग मी इथे दिवा लावून घेतलेला आहे आणि दिवा लावल्यानंतर तुम्ही बघू शकतात मंदिरात किती प्रसन्न वाटतं ते। चला तर मैत्रिणींनो, सुरुवात करूयात तुमच्या आवडत्या टॉपिकला, कारण खूप जणींनी मला प्रत्येक व्हिडिओला कमेंट केलेली की चांदीचे देव तुम्ही कशाने स्वच्छ करतात। तर चांदीचे देव जे आहेत माझ्याकडे ते मी हे रुपेरी जे लिक्विड आहे त्याच्याने स्वच्छ करते। हे तुम्हाला झेप्टो, ब्लिंकिट सगळ्या ज्याही ग्रॉसरीवाले ॲप्लिकेशन्स आहेत तिथे मिळेल। डीमार्टला तुम्हाला इझिली हे अवेलेबल आहे। तर हे रुपेरी जे लिक्विड आहे हे फक्त चांदीच्या देवांसाठी, चांदीच्या भांड्यांसाठी वापरलं जातं।
तर या ठिकाणी मी चांदीची वाटी घेतलेली आहे, ज्यात मी अन्नपूर्णा माता ठेवत असते. तर त्यात ऑलरेडी तांदूळचे डाग पडलेले आहेत आणि जसं जसं हे लिक्विड मी टाकून फिरवते तसं तसं ते क्लीन होत जातं. इतकं हे स्ट्रॉंग लिक्विड आहे. सो हे जे लिक्विड आहे हे डिरेक्टली तुम्हाला देवांवर अप्लाय करायचं नाही आहे, तर तुम्हाला कापूस घ्यायचा आहे. कापूस घेण्यापेक्षा मी तर म्हणेन आपण जे मेकअप रिमूव्हिंग पॅड्स वापरतो, कॉटन पॅड्स असतात, तर ते मी इथे घेतलेले आहेत आणि असं डीप करून स्क्वीज करायचं आहे आणि त्यानंतर अगदी हलक्या हाताने, ही आमची कुलदेवी आहे तुळजाभवानी माता, तर ह्या ज्या मूर्तीची डिझाईन आहे ती अतिशय कोरीव आणि बारीक असल्यामुळे तर तिथं जे कॉर्नर्स आहे तिथं ते लवकर ब्लॅक होतं किंवा पिवळं पडतं. सो तिला क्लीन करणं खूप कठीण आहे आणि तुम्ही बघू शकतात आता या लिक्विडने किती इन्स्टंटली ते क्लीन होत आहे. तर इथे कापसावर घेतलेलं आहे आणि जसं जसं तुम्ही क्लिनिंग स्टार्ट कराल तसं तसं तिथे फेस व्हायला सुरुवात होते आणि जो काळेपणा असतो मूर्तीवर आलेला किंवा चांदीच्या भांड्यावर आलेला तो इझिली निघून जातो. तर व्यवस्थित ते लिक्विड सगळ्या कोपऱ्यांमध्ये बारीक बारीक डिझाईनची जी खाच आहे त्यात पोचल्याशिवाय ते व्यवस्थित क्लीन होत नाही. तर तुम्ही आता बघू शकतात बॅक साईडला सुद्धा ब्लॅक ब्लॅक डॉट्स दिसत आहेत त्या डिझाईनमध्ये, तर तिथे सुद्धा व्यवस्थित मी क्लीन करून घेतलेलं आहे जेणेकरून पूर्णपणे ते स्वच्छ होईल आणि सगळी जी काळी घाण आहे, घाण म्हणू शकता, किंवा ती हवेमुळे जी रिॲक्शन झालेली आहे या चांदीच्या मूर्तीवर, तर ते सगळं इझिली रिमूव्ह करता येईल. तर अशा पद्धतीने कापसाने तुम्हाला ह्या मूर्त्या क्लीन करायच्या आहेत. ब्रश वापरायचा नाही आहे, कारण देवांना आपण ब्रश वापरत नाही. फक्त दिवा किंवा देवपूजेसाठी लागणारं जेही काही इतर साहित्य असतं, जसं की पूजेची प्लेट, जी घंटा असते आपल्या देवघरात ती, तर त्यांना तुम्ही ब्रश वापरू शकतात. तर बघू शकतात किती छान पद्धतीने इकडे क्लीन झाली, अतिशय नव्यासारखी क्लीन झालेली आहे मूर्ती. तर बघू शकतात आमची ही कुलदेवी असल्यामुळे प्रत्येक देव अंगठ्यापेक्षा छोटा असावा असं म्हटलं जातं, अंगठ्याच्या वर नसावा. बट ही कुलदैवत आहे, सो कुलदैवत सगळ्या देवांपेक्षा मी मोठं ठेवलेलं आहे. त्यानंतर ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे. तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती ऑलरेडीच माझी क्लीन होती, तिला फक्त जरा पिवळं रिॲक्शन आलेलं हवेमुळे, तर ते इझिली मी रिमूव्ह करते आणि बघू शकतात इतकं व्यवस्थित रिमूव्ह होतं आणि कापसामुळे ते बारीक बारीक कॉर्नर्ससुद्धा कवर होतात. अशा पद्धतीने जर का तुम्ही सगळे देव क्लीन केले तर खूप छान आणि अगदी नव्यासारखे दिसतात. बऱ्याचशा मैत्रिणींनी मला विचारलेलं की कसं काय तुमचे इतके स्वच्छ दिसतात देव. तर बघू शकतात इकडे मॅजिक, इतकं पिवळा पडलेलं ते टाक होता खंडेरावांचा आणि मी इझिली ते कापसाने फक्त हलक्या हाताने फिरवल्यानंतर इन्स्टंट तुम्ही फरक बघू शकतात, किती इन्स्टंट ते क्लीन झालेलं आहे. आणि बॅक साईडला पण ॲज इट इज मी तेच करणार आहे. तर बघू शकतात फक्त एकदा फिरवल्याने इतका फरक पडू शकतो. हे मी तुम्हाला इतकं व्यवस्थित लाईटनिंग, प्रॉपर लाईटनिंगमध्ये यासाठी दाखवते कारण तुम्हाला एक्झॅक्ट डिफरन्स कळायला पाहिजे. तर बघू शकतात हा जो साईडचा टाक आहे, जो डाव्या हातात आहे, तो मी क्लीन केलेला नाही आहे आणि इकडे बघू शकतात हा क्लीन केलेला टाक, तर खूप फरक पडतो. तर हे माझ्याकडे चांदीचं बेलपान आहे जे मी मागच्या महाशिवरात्रीला केलेलं. तर हे बेलपान बघू शकतात किती पिवळं पडलेलं आणि इन्स्टंट ह्या लिक्विडने मी क्लीन केलेलं आहे. अगदी हलक्या हाताने क्लीन केले, खूप काही जास्त जोर लावण्याची पण गरज नाही आहे आणि इन्स्टंट ते क्लीन होतं. त्यानंतर ही माझ्या देवघरातली शिवलिंग आहे. हिला फक्त आता ह्या महाशिवरात्रीला 1 वर्ष होईल, तरीही ही चांदी खूप छान आहे. प्रत्येक देवांची चांदी चांगली असल्यामुळे सुद्धा देव खूप ब्राईट आणि छान दिसतात, नवीन वाटतात. तर माझे जेही काही देव आहेत ती चांदी काळी पडत नाही, फक्त हवेमुळे काहीतरी रिॲक्शन झाल्यामुळे ते पिवळे पडतात. बट आजपर्यंत कुठलाही देव काळा पडलेला नाही आहे. तर बघू शकतात वाटी अशा प्रकारे क्लीन झालेली आहे आणि त्यात मी आता ही रुद्राक्ष माळ जी आहे माझ्या शिवलिंगसाठी मी घेतलेली मागच्या शिवरात्रीला, ती डीप करणार आहे. आणि याला मी काहीच करत नाही, कापूससुद्धा लावत नाही, फक्त डीप केल्यानंतर इन्स्टंट ती ब्राईट होते आणि अगदी नव्यासारखी चमकते. तर हे लिक्विड एक जादुई लिक्विड आहे, तुम्ही यूज करा. बरेच जण सांगतात की चांदीचे देव जे आहेत ते कोलगेटच्या पावडरने तुम्ही क्लीन करून बघा. तर मी कोलगेटच्या पावडरने पण करून बघितलं, बट इतका 100% रिझल्ट त्याचा येत नाही आणि पाहिजे तसे असे व्हाईट कलरमध्ये दिसत नाही. सो
तर त्यानंतर पितळेच्या देवांसाठी मी हे गोदाजल, त्यानंतर हे विमचं लिक्विड, असे 2-3 प्रकारचे लिक्विड्स वापरले. पण सगळ्यात जास्त छान जे मला वाटलं ते हे गोदाजल जे मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं ते, आणि त्यानंतर ही जी पावडर आहे जी डीमार्टमध्ये तुम्हाला मिळेल. या दोघांनी अगदी इन्स्टंट फरक पडतो. आधी पावडरने क्लीन करायचं आणि नंतर ते जे गोदाजल आहे त्याने शाईन मेंटेन असावी म्हणून त्याने एकदा क्लीन करायचं. तर इथे मी स्वामींची मूर्ती घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप ती काळपट आणि अशी पिवळी झालेली आहे. आणि मी बोटावर ते पावडर घेऊन फक्त हलक्या हाताने क्लीन करते. तर बघू शकतात इन्स्टंट ब्राईटनेस आलेला आहे. आणि हे सगळं तुम्हाला लाईव्ह दाखवते कारण तुम्हाला सगळं डिटेलमध्ये माहिती पाहिजे होती प्रत्येक गोष्टीची. तर चांदीच्या देवांचं तर मी तुम्हाला दाखवलं, आता मी तुम्हाला पितळेच्या देवांचं दाखवते. तर बघू शकता तिथं क्लीन करून धुवून मी ही मूर्ती आता तुम्हाला दाखवते. तर खूप छान पद्धतीने उजळली आहे. त्यानंतर सगळ्यात मोठा टास्क म्हणजे श्रीयंत्राची क्लिनिंग. तर श्रीयंत्र क्लीन करायला खूप मोठा टास्क असतो. ब्रश जरी वापरला तरी श्रीयंत्रामध्ये खूप कॉर्नर्स आहेत, खूप बारीक डिझाईन, छोट्या छोट्या त्या पायऱ्या आहेत. त्यामुळे श्रीयंत्र क्लीन करायला फार जड जातं. पण हे जे चमक धमक नावाचं जे पावडर आहे जे मी डीमार्टमधून घेतलेलं, त्याने अतिशय चांगल्या पद्धतीने श्रीयंत्र पण क्लीन करून घेतलेलं आहे. त्यानंतर मग मी इकडे ही जी कासव डिश आहे, जे माझ्या देवघरात कासव आहे त्याची ही डिश आहे, तर ती सुद्धा मी छान पद्धतीने क्लीन केलेली आहे. आणि हे क्लीन झाल्यानंतर कसे दिसतात हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी बघायला मिळणार आहे. तर अशा पद्धतीने मी सगळे देव क्लीन करते. तर बघू शकतात आता तुम्ही सगळे देव उजळून झाल्यानंतर अतिशय नवे, जसे सोनाराच्या दुकानात आपण बघतो अतिशय त्या पद्धतीने नवे आणि कोरे वाटणारे, कोणीच म्हणणार नाही हे देव 3-3.5 वर्षापूर्वीचे आहेत. फक्त पिंड आणि तुळजाभवानी माता मी आता केलेली आहे आणि हे टाक मागच्या वर्षी केलेले आहेत पूर्ण चांदीत. तर बघू शकतात अतिशय नव्यासारखे उजळून निघतात. तर मैत्रिणींनो, तुम्हाला बघायचं होतं माझ्याकडचे चांदीचे देव, आणि बऱ्याच जणींनी मला कमेंट पण केलेली की जी शिवलिंग आहे महाशिवरात्रीसाठी प्लीज आम्हाला ती झूम करून दाखवा. तर महाशिवरात्रीसाठी एक डेडिकेटेड सेपरेट व्हिडिओ मी शिवरात्रीच्या आधी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बट त्याआधी तुम्हाला शिवलिंग करायची असेल म्हणून इथे मी तुम्हाला झूम करून माझ्या देवघरातला एक एक देव दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला कळेल. तर ही आहे शिवलिंग जी बऱ्याचशा मैत्रिणींना बघायची होती. त्यानंतर अन्नपूर्णा माता आहे. अन्नपूर्णा मातेची मूर्ती पण तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी बॅक साईडने पण दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला छान अशी आयडिया येईल. तर प्रत्येक सोनाराकडे सेम ॲज इट इज तोच साचा असेल असं नाही आहे. तर बऱ्याचशा मैत्रिणींना सेम शिवलिंग बनवून हवी होती. तर त्या शिवलिंगबद्दल मी संपूर्ण माहिती तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओमध्ये देणार आहे महाशिवरात्रीच्या आधी. तर त्यात तुम्हाला त्याबद्दल सगळी माहिती मिळेल. ती शिवलिंग मी कशी काय बनवली, कुठला आकार आणि काय ते सगळं तुम्हाला डिटेल त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर ही आहे अन्नपूर्णा माता. त्यानंतर हा आहे गणपती बाप्पा. तर गणपतीची मूर्ती माझी छोटी आहे, जितके बाकीचे देव जे आहेत ते मोठे आहेत, गणपतीची मूर्ती माझी छोटी आहे. तुम्हाला बॅक साईडने पण मी पूर्ण दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल. सगळ्या मैत्रिणींना बघायचे होते झूम करून प्रत्येक देवाची डिझाईन कशी आहे, कशा पद्धतीने मूर्त्या बनवलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने मी बनवलेल्या आहेत. असं म्हणतात की अंगठ्याच्या वर देवघरातील कुठलाही देव किंवा त्याची हाईट नसावी. तर जवळजवळ तशाच पद्धतीने माझे देव आहेत. फक्त जी तुळजाभवानी माता आहे ती मी कुलदेवी असल्यामुळे थोडी मोठी घेतलेली आहे. त्यानंतर इथे आहे बाळकृष्ण. तर बाळकृष्णाची जी मूर्ती आहे ती खूप छोटी आहे, तर त्यामुळे मला तिला व्यवस्थित ड्रेस वगैरे घालता येत नाही जे आपण जन्माष्टमीला वगैरे रेडी करतो. तर ही इन फ्युचर मी हिला मोठी करणार आहे चांदी वाढवून. तर खूपच छोटी आहे, अंगठ्यापेक्षा छोटी आहे, त्यामुळे मी त्यांना ड्रेस वगैरे काही घालत नाही. त्यानंतर मग माझ्या देवघरात हे टाक आहेत. तर हे 2 टाक आहेत. चौरंगावरची देवी यांना म्हणतात. तर ह्या 2 देव्या आहेत. तर हे ते 2 देवीचे टाक आहेत. तर ह्या ज्या देवी आहेत, एक रानबाई आणि एक कानबाई याला बोलतात. तर त्या बहिणी असल्यामुळे ह्या 2 सेम टाक आहेत. नाहीतर बरेच जणी कमेंट करतील की सेम देव एका देवघरात ठेवत नाही, पण हे सेम नाही आहेत, वेगवेगळ्या देवी आहेत. तर हे टाक आहेत 2. त्यानंतर हे खंडेरावांचे टाक आहेत 2. तर तुम्ही बघू शकता दोघं वेगवेगळे आहेत.
तर हे 2 खंडेरावाचे टाक आहेत. त्यानंतर मग एक आहे आमचं ग्रामदैवत, त्याचा एक टाक आहे. तर ही देवी आहे आमची ग्रामदैवत आहे. तर ग्रामदैवतलाच आधी आम्ही कुलदेवी म्हणून पूजा करायचो, सो त्यामुळे तो एक टाक आहे. तर असे एकूण 5 टाक माझ्या देवघरात आहेत. तर ते तुम्हाला प्रत्येकाचा एक झूम व्ह्यू मी दाखवते, कारण बऱ्याच जणींनी मला विचारलं, सगळे प्रश्न तुमचे आहेत, तर तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं ह्या व्लॉगमध्ये मिळणार आहेत. तर अशा पद्धतीने हा पण एक छान असा टाक आहे बनवून घेतलेला. त्यानंतर मग जेव्हा मी मागच्या वर्षी शिवलिंग बनवली, तर शिवलिंगासोबत मी त्रिशूलही बनवून घेतलं. तर हे त्रिशूल आहे आणि हे हाताने बनवलेलं त्रिशूल आहे, कुठल्याही साच्यात टाकून बनवलेलं नाही आहे. तर हे हाताने बनवलेलं त्रिशूल आहे, खूप भक्कम आहे आणि खूप जड पण आहे. ते हातात ठेवून मी तुम्हाला त्याची हाईट वगैरे सगळं दाखवते, कारण बऱ्याचशा मैत्रिणींना शिवरात्रीला हे सगळं बनवायचं आहे. सो त्यांना एक आयडिया मिळावी म्हणून तो व्हिडिओ अपलोड होण्याच्या आधी तुम्हाला आयडिया म्हणून हे दाखवते. त्यानंतर माझ्याकडे आहे हे बेलपान. तर हे बेलपान पण बघू शकता, त्याच्यावर ओम नमः शिवाय लिहिलेलं आहे आणि अतिशय छान आणि मस्त डिझाईन आहे, कोरीव डिझाईन आहे. मस्त 3 पानांवर छान ओम नमः शिवाय असं लिहिलेलं आहे. तर क्लीन केल्यानंतर बघू शकतात एकदम नव्यासारखं दिसतंय. तर हे होतं बेलपान. जर तुम्हालाही बनवायचं असेल महाशिवरात्रीसाठी तर तुम्हीही बनवून घेऊ शकतात. त्यानंतर हे आहे गाय आणि वासरू, ज्याला आपण कामधेनू म्हणतो. तर याची डिझाईन तुम्ही बघू शकतात, खूप कोरीव आणि अतिशय बारीक डिझाईन आहे, खूप सुंदर दिसतं. ते मीनाकारी वर्क जेव्हा आपण करतो त्याचा बेस म्हणून अशी डिझाईन काढली जाते, तर ती डिझाईन यावर आहे. एकदम बारीक डिझाईन आहे आणि खूप छान पद्धतीने केलेली आहे. तर छोटी आहे, 1 इंचाची असेल ही मूर्ती. तर अतिशय छान आणि छोट्या मूर्त्यांमध्ये फीचर्स व्यवस्थित दिसत नाही, बट तुम्ही ह्या गाय वासराचे फीचर्स बघा, अतिशय क्लिअरली सगळं काही दिसतंय. इतकी सुंदर ही मूर्ती आहे. तर यात मोठी मीडियम पण होती, पण मी सगळ्यात लहान जी साईज होती ती घेतलेली आहे. त्यानंतर मग माझ्याकडे आहे या 2 गजांत लक्ष्मी, ज्या प्रत्येक देवघरात श्रीयंत्राच्या आजूबाजू असायलाच हव्यात. तर मग मला ह्या 2 घ्यायच्याच होत्या आणि मी घेतल्या. तर त्यावर बारीक अशी डिझाईन केलेली आहे, जशी ही कामधेनू गायीवर डिझाईन आहे सेम तशीच डिझाईन ह्या गजांत लक्ष्मीवर पण आहे. आणि हे पण जवळजवळ 1.5-2 इंचाचे 2 आहेत. तर यांची पण डिझाईन खूप छान आणि एकदम ॲक्युरेट केलेली आहे. खूप छान वाटतात. एकदम छोटे पण नाही आणि एकदम मोठे पण नाही, अगदी मीडियम साईजचे गजांत लक्ष्मी आहे आणि खूप हेवी आहे. जितके छोटे वाटत आहेत तितके हेवीनेस पण त्याचा खूप जास्त आहे. त्यानंतर ही आहे रुद्राक्ष माळ. तर मी कुणाकडेच आजपर्यंत बघितलेलं नाही आहे की शिवलिंगावर बेलपान आणि रुद्राक्षाची माळ अशा पद्धतीने ठेवलेली असते. तर मला काहीतरी युनिक करायचं होतं, सो मग मी हे सगळं काही बनवून घेतलेलं आहे सोनाराकडून. त्यानंतर ही आहे माझ्याकडची स्वामींची मूर्ती, जी मला खूप आवडते. तर स्वामींची मूर्तीसुद्धा तुम्ही बघू शकतात, त्या पावडरने मी क्लीन केल्यानंतर किती सुंदर दिसते आणि नंतर मी गोदाजलने त्याला परत क्लीन केल्यामुळे जी शाईन आहे मूर्तीची ती ॲज इट इज मेंटेन आहे. तर अशा पद्धतीने स्वामींची मूर्ती पण माझ्याकडे आहे. फक्त स्वामींची मूर्ती चांदीत करायची आमची राहिलेली आहे. त्यानंतर माझ्याकडे आहे हे रुद्रयंत्र, जे मी मागच्या महाशिवरात्रीला स्थापन केलेलं, त्यावर ओम पण काढलेला आहे. तर बऱ्याचशा मैत्रिणींनी कमेंट करून मला विचारलं की रुद्रयंत्र तुम्ही कुठून घेतले. तर रुद्रयंत्र मी घेतलेलं आहे दहिवडकर सराफ यांच्याकडून. तर कल्याणचे ते देवांचे सोनार आहेत. तर ते खास देवांच्या वस्तू, देवांचे टाक, देवांच्या मूर्त्या हे बनवणारे सोनार आहेत. तर त्यांच्याकडून घेतलेलं आहे. त्यांचा पण कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. त्यानंतर हे आहे श्रीयंत्र. तर श्रीयंत्र स्थापनेचा सेपरेट व्लॉग अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवर, तर त्याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये घेईल. आणि हे श्रीयंत्र भरीव श्रीयंत्र आहे आणि असं श्रीयंत्र आपल्या देवघरात लागतं. तर ते पण मी दहिवडकर सराफ यांच्याकडून घेतलेलं आहे. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर तुम्हाला देऊन देईल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण असेल. तर अशा पद्धतीचं हे श्रीयंत्र आहे. त्यानंतर माझ्याकडे ही आहे कासव डिश, ज्यात मी कासव ठेवते. तर मी ही घेतलेली आहे स्वामी मूर्ती आर्ट यांच्याकडून. तर अतिशय छोटी आहे बट खूप हेवी आहे, छान क्वालिटी आहे.
तर त्यात मी कासव ठेवते। त्यानंतर ही कासव आहे माझ्याकडे ज्यावर अंक आहेत, तर अंक असलेलं कासव जे आहे ते तांदळात ठेवतात आणि ज्यावर अंक नसतात ते पाण्यात ठेवतात। सो मग मी हे तांदळात ठेवते। त्यानंतर ही आहे वाटी, ही चांदीची वाटी आहे। चांदीची वाटी अन्नपूर्णा मातेसाठी आहे। यात मी तांदूळ भरून मग अन्नपूर्णा माता त्यात ठेवत असते। त्यानंतर हे आहेत माझ्याकडे 2 लोटी भांड, तर हे स्वामींच्या आजूबाजू देवघरात मी ठेवते। बऱ्याचशा मैत्रिणी विचारतात की कुठला देव आहे, कसा आहे, मग त्यांच्याजवळ काय ठेवले, म्हणून आज हा डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील। आणि चांदीचे देव कसे क्लीन करते, पितळाचे देव कसे क्लीन करते, हे सुद्धा तुम्हाला डिटेल मी प्रोसिजर करून दाखवलेली आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझ्या मेन चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर मला फॉलो करायला विसरू नका। तर भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत